साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या पंढरीच्या देवराया. पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया. पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया. वत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे. पंढरीचा देवराया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाय. एक तत्वी ईश्वरणा, तया म्हणती आत्माराम. व्यापियले मांदियाळी ग्राम, जगत कल्याणा. अंबादेवी तुझ्या पायी दैव जागल, माझ दैव जागल. दुःख सार गेल आता माझ्या मागल. कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात. खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात. रोज रोज भक्तीच वेड लागल, आई वेड लागल. दुःख सार गेल आता माझ्या मागल. वर्षा काठी अंबा तुझ्या दर्शनाला येईन. साडी चोळी पातळाचा मान तुला देईन. चरणावर माती तुझ्या चित्त वाहिन, आई चित्त वाहिन. दुःख सार गेल आता माझ्या मागल. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हात, बोध परडी घेऊन हात. बोध ज्ञानाचा पाजळती बुधो बुधो भक्तनाचती हो. ज्ञानाचा पाजळती बुधो बुधो भक्तनाचती. बोध ज्ञानाचा पाजळती बुधो बुधो भक्तनाचती. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हात. बोध परडी घेऊन हात. बोध ज्ञानाचा पाजळती. बोध ज्ञानाचा पाजळती. बुध बुध भक्तनाथची, बुध बुध भक्तनाथची. बुध बुध भक्तनाथची. बुध बुध भक्तनाथची. गोंधळा येईवो जगदंबे, व्हावी पूर्ण कृपा गुरुमजवरी प्रातीत व्हावे तुला. वारी सर्व अरिष्ट निवून लया संमोह जो जाहला. अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी. विनंती हीच असे न मागत तुझी भक्ती तुझी ती हवी.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पते हर हर महादेव. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयाच्या शिरी रंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभी हिरवा तिजा शांती देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेले दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांनी भगवंताच्या मंदिरात सुंदर असा नंदादीप प्रज्वलित करून वारकरी संप्रदायाची ध्वज पताका खांद्यावरती घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करून वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी शोभणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. आणि तुकोबारांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा आणि तुकोबार यांच्या जीवनातील पारमार्थिक अट्टहास कशा करता होता याचं सविस्तर चिंतन करणारा अभंग सेवे करता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल. अकारण कारण करून आवरून आले भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदिकून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक ठेवून श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरणव रघुबर बिमल जसो जोदायु कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहु मोही हरवू कलेश विकार हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं तर राष्ट्रमाता जिजाऊ हे देखणं स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच देखणं स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात विठ्ठल विठ्ठल कीर्तन किन निमित्तानं आयोजित केले सर्वांना परिवाग आहे बर कळले नाही समुद्रामध्ये सूर्य कधी बुडाला कळले नाही मळ्यामधुनी पक्षी कधी उडाला मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले हे जीवन रूपी प्रेम फोटोत प्रेम झाले हे कैसे केले देवराया कैसे केले देवराया कैसे केले देवराया कैसे केले देवराया अवगी लावी यली माया अवगी लावी यली माया गीत भरा कोणासाठी कोणासाठी बोला गीत भरा कोणासाठी कोणासाठी
असे केले रे सज्जना हो ज्यांनी आपलं जीवन जगत असताना चंदनापरी देह जिजविला, कष्टातून वसंत बहरीला, नाही उरली साथ आम्हाला आठवण येते क्षणोक्षणाला. ज्यांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला मायेचा हात, सुखाचे दिवस जवळ येताच या परिवाराकडे फिरवली पाठ. पण हाच परिवार ज्यांची नेहमी पहिल्याप्रमाणे वाट कैलासवासी बबनराव खंडेराव बोरसे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि आम्हाला माऊलींनी सांगावं बरं, सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करते पारवणे, माता पितर मरणे अंकित जे दिवस. माऊली सांगतात जिवंतपणी सुद्धा आई वडिलांची सेवा घडली पाहिजे. आणि आई वडील गेल्यानंतर दशक्रिया विधी असेल, 13वा विधी असेल, मासिक श्राद्ध असेल, वर्ष श्राद्ध असेल, हे विधी सुद्धा घडले पाहिजे. अगोदर त्या मुलाबाळांना मी धन्यवाद देईल, त्या परिवाराला धन्यवाद देईल की त्यांनी बबनदादांच्या ऋणातून उतराई व्हावं म्हणून छोटे खाणी केलेला प्रयत्न. तुम्ही म्हणाल महाराज एवढा मोठा लॉन्च बुकिंग केलाय, तुम्हाला कीर्तना करता बोलवलं, एवढे कलाकार बोलवले, छोटे खाणी प्रयत्न म्हणतात. सजन आई वडिलांच्या ऋणातून उतराई होणं अशक्य आहे. बरं माऊली म्हणतात सकळ तीर्थाची दुरे जे एका माता पितरे तया सेवेसे किर शरीरे लोन की जे. आई वडील श्रेष्ठ असतात गड्या. म्हणून हा परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई व्हावं म्हणून छोटे खाणी प्रयत्न करतोय. सजन आई वडील फार श्रेष्ठ असतात. माऊलींचा पुरावा तर दिला. साधू संतांनी सांगावं माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सज्जना हो, भक्त पुंडलिकानं देव विटेवरती उभा केला आई वडिलांच्या सेवेतून. पण या परिवारातील ज्या आधारवडानं हा संसार फुलवत असताना अपार असे कष्ट केले, सगळ्यांशी हसतमुखानं वावरत असताना अरे माझा मुलगा घडला पाहिजे, माझा परिवार घडला पाहिजे, माझ्या पुतणी सुखात राहिल्या पाहिजे, याकरता अपार कष्ट ज्यांनी केले, चंदनासारखं जीवन आपलं जिजवलं. त्या बबनदादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित झाले होत. बरं सज्जन, आपल्याला सर्व काही भेटेल. हा परिवार जमलाय बरं कीर्तनाला शरद महाराज, आपल्याला सगळं काही भेटेल बरं. पण या परिवाराला त्यांचा बाप पुन्हा दिसणार नाही. त्या गीतकारानं गोड सांगावं, हे विसरू नको रे आई बापाला जिजविली त्यांनी काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. काही काय भेटेल आपल्याला? हे तुझ मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला लवसी विक मागाया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. सज्जना हो, या परिवाराला तो आधार पुन्हा दिसणार नाही. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे चालीना. त्या युक्तून या मृत्यू लोकात जो जीव जन्माला आला त्याला एक न एक दिवस जाण आहे बाबा. उपजल्या पेंडा मरण सांगाते, उपजल्या पेंडा मरण सांगाते, उपजल्या पेंडा मरण सांगाते, उपजल्या पेंडा मरण सांगाते. हा मरते उपजते सवेचिते, मरते उपजते सवेचिते. लक्ष 84ची करा सोडवन, लक्ष 84ची करा सोडवन. मरते उपजले सवेचिते, मरते उपजले सवेचिते. लक्ष 84ची मरण सांगा. ती मृत्यू लोकात आलं की मरण हे आटाळे. माऊली सांगतात, शरद महाराजांनी गोड पुरावा दिला. माऊली सांगतात देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या
ना म्हणो नये धनंजया. जे या परी महाराजही पुरावा देतात, माऊली पुरावा देतात, एक गीतकार सुद्धा सांगतो बर. जिंदगी एक किराये का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सज्जना हो, एकदा की आपला प्रवास संपला की जाणार बरं. मग या परिवारातील आधार गेलेला आहे. एक वाक्य सांगतो, तुमचं दुःख हलकं होईल. अरे आला तो जातोच एकदा, हे जगाचे तत्व आहे. आला तो जातोच एकदा, हे जगाचे तत्व आहे. ज्याने राखिले आपुल्या पुरते, हे का खरे सत्व आहे. दुःखासमोर बसून सुखासाठी आता रडू नकोस. दुःखासमोर बसून सुखासाठी आता रडू नकोस. येतीलही अनेक वादळे, येतीलही महापूर. संकटाला सामोरं जा वेड्या, बडवू नकोस वर. या परिवाराला धीर भेटेल. सज्जनाव, वृद्धकाळ असेल, अकाली मृत्यू असेल बबनदादांचा, पण जर या मृत्यू लोकात पाहिलं बाबा, कोरोना सारखा काळ बघितला आपण. अहो, एका एका घरातली 4-4, 5-5 माणसं जाताना आपण पाहिली. हे दुःख आपण पाहिलंय. हे दुःख सज्जनो, मरण हे कोणाच्या हातात नाही, म्हणून दुःख करण्यात काही तथ्य नाही. पण आज आपण भगवंताचं नामचिंतन करून जो पुण्याचा संचय होणार, तो आमच्या बबनदादांना आम्हाला समर्पित करायचंय. म्हणून जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असा दोन्ही कानावरती पडेल, तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम स्मरण करा. विठ्ठल सज्जना हो, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलाय. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षड विकारावरती विजय ज्यांनी प्राप्त करावा, ते जगद्गुरु तुकोबर आहे. आणि तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलाय. तुकोबराय परमार्थिक अट्टहास सांगतात. शेवट प्रत्येकाचा ठरलेला आहे. म्हणून मी सांगत असतो, शरद महाराज, काही गोष्टी माणसानं विसरल्या पाहिजे आणि काही गोष्टी माणसानं नित्य स्मरणात ठेवल्या पाहिजे. बरं, माता माऊली कोणत्या गोष्टी विसरायच्या त्या ऐकून ठेवा. एवढं जरी तुम्ही ऐकून ठेवलं तरी कीर्तनाचं सार्थक होईल. काही गोष्टी माणसाने विसरायच्या. पहिली गोष्ट विसरायची माणसानं, केलेलं दान विसरायचं. जास्त लक्षात ठेवायचं नाही, कारण दान धर्म आपल्याला शाळेपासून शिकवला. गेलो होतो आपण शाळेत, की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. सज्जना हो, दान धर्म शिकवला होता, पण केलेलं दान माणसानं विसरलं पाहिजे. आता दान धर्म अगोदर घडला पाहिजे. बरं, आज ही मुलं ज्ञानदान करतायत, नंतर अन्नदान होणारे, वस्त्रदान, पिंडदान, अनेक विधी आज संपन्न होत आहेत. या दानातून सज्जन आमच्या बबनदादांना चांगली गती प्राप्त होणार. दान धर्म घडला पाहिजे. काय झालं आई, आमचे भाऊ सांगायचे बरं, गोड प्रसंग सांगायचे. धीरज महाराज, एक तरुण मुलगा स्वामी समर्थ महाराजांकडे गेला. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज निवांत बसलेले होते. हा तरुण मुलगा गेला आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रश्न विचारू लागला, महाराज वजन वाढलंय, वजन, काहीतरी उपाय सांगा. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज निवांत बसलेले आणि स्वामी समर्थ महाराजांनी त्या तरुणाला एक उपदेश सांगितला, बाळा ऐक, वजन वाढलंय ना तुझं. स्वामी समर्थ महाराजांनी त्या तरुणाला सांगितलं, बाळा ऐक, वजन वाढलंय ना, वजन जर शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर. वजन जर शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर. वजन जर मनाचं वाढलं असेल तर ध्यान कर. आणि वजन जर पैशाचं वाढलं असेल तर दान कर. दान केलं पाहिजे बरं माणसानं, पण केलेलं दान माणसानं विसरलं पाहिजे. दुसरी गोष्ट विसरायची ती समाजानं दिलेला त्रास. हा समाज फक्त त्रास द्यायला चाललेला आहे. शरद महाराज, तुम्ही किती चांगलं वागा, किती चांगलं वागा. आपण रोज किडे कीर्तनाला गेलो, किती देवपूजा केली, 100 मधले 30% लोक आपल्याला मरेपर्यंत नाव ठेवणारे. समाजाचा जास्त विचार करायचा नाही. आई, तुम्ही देवाचं दर्शन घेण्याकरता मंदिरात जाता. अहो, मंदिरात गेल्यानंतर देवाची मूर्त दिसते तुम्हाला डोळ्याला, आणि पायरीवरती पाय ठेवून तुम्ही भगवंताचं दर्शन घेण्याकरता देवाकडे पाहता. मंदिरात जी मूर्त आहे ती सुद्धा दगडाची आहे. ज्या पायरीवरती तुम्ही पाय दिला ती पायरी सुद्धा दगडाची आहे. पण दोघांचं प्रारब्ध भिन्न आहे. अहो, एक दगड भगवंत स्वरूपाला जातो आणि एक दगड पायरी म्हणून लोक येऊन पाय देतात, भगवंताच्या चरणावरती नतमस्तक होतात. दुपारच्या वेळी कोणी नव्हतं मंदिरात. देवाची आणि त्या पायरीची चर्चा चालू झाली. समाजानं दिलेला त्रास विसरला पाहिजे. बरं, त्या मूर्तीने विचारलं पायरीला, काय चाललंय बाई, बरं आहे ना. त्या पायरीने विचारलं, देवा तुझं बरं आहे कडे. लोक येतात माझ्यावरती पाय देतात, तुझ्या चरणावरती नतमस्तक होतात. देवा
तू असं तुझ्या जीवनात केलं तरी काय रे? देवानं दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. देवानं सांगितलं पायरीला ऐक, तू सुद्धा भगवंत स्वरूपाला आली असतीस, पण ज्यावेळेस घाव सहन करायची वेळ आली, ज्यावेळेस घाव सहन करायची वेळ आली, त्रास सहन करायची वेळ आली, त्यावेळी तू खचलीस, तुटलीस. म्हणून पायरी म्हणून येत लोक तुझ्यावरती पाय देतात. आणि भगवंत स्वरूपाला येत असताना मी माझ्या जीवनात घाव सहन केले, त्रास सहन केला, म्हणून लोक येतात आणि माझ्या चरणावरती नतमस्तक होतात. बरं, म्हणून सज्जनाव, समाजानं दिलेला त्रास विसरा, केलेलं दान विसरा, पण दोन गोष्टी आयुष्यात कधीच विसरायच्या नाही. बरं, दो बातों को मत भूलो, जो चाहे कल्याण, नारायण एक मोत को, दूजा श्री भगवान. पहिली गोष्ट देवाला आणि महत्वाची गोष्ट मरणाला कधी विसरायचं नाही. घडी घडी काळ वाटयाची पाहे, 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 घडी घडी काळ वाटायाची बाई, घडी घडी काळ वाटायाची बाई बाई, घडी घडी काळ वाटायाची बाई, घडी घडी काळ वाटायाची बाई. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. सज्जनाव, घडोघडी काळ वाटयाची पाहे म्हणून मरणाला. आणि महत्वाची गोष्ट देवाला विसरायचं नाही. आता अनेक पाहुणे मंडळी लांब लांबून कार्यक्रमाला आली. बरं, आता एखाद्याने विचारणार कसे आले हो, ते सांगतात काय नाही गाडी घेऊन आलो. गाडी घेऊन नाही, तुम्हाला गाडीला आणि तुम्हाला इथपर्यंत घेऊन येणार तो जगाचा चालक मालक आहे. माऊली तर म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, तो या जगाते चाले हे शरीर, चाले शरीर कोणाची असते, चाले हे शरीर, चाले शरीर कोणाची असते, शरीर कोणाची असते, कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, कोणाची असते. कोण बोलवीते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलवीते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण. देखावी ऐकावी, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, एक नारायण, एक नारायण. सज्जनो, देखवी ऐकवी एक नारायण. सज्जनो, हे सगळं चालवणारा तो आहे, तो विश्वश्रेचा भरता. मीची येत का पंडू सुता, मी गोसावी समजता. त्रैलोक्याचा अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत स्वतः म्हणतात, वत गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरत. अर्जुना, या संपूर्ण सृष्टीची गती माझ्यावरती अवलंबून आहे. म्हणून देवाला विसरायचं नाही. देवानं फार दिलं माया आपल्याला, फार दिलं. पहिला देह दिला, इंद्रिय दिले, जीव दिले, देवानं दिले. पण आपले दिले इंद्रिय हात पाय कान, दिले हात पाय, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडविला, नसे जीव पण
त्याला देव असं म्हणतात बरं. म्हणून देवानं दिलंय ना त्याला विसरायचं नाही. आजी काय झालं, एक 70-75 वर्षाचे आजोबा हॉस्पिटलमध्ये गेले. डोळा दुखायला लागला, डोळा दुखायला लागले. हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब डोळा दुखतोय. बरं बघा काय झालं. डॉक्टरनं सांगितलं आजोबा ऑपरेशन करावं लागेल, 1 तासाचं ऑपरेशन आहे, खर्च येईल. आजोबांनी सांगितलं खर्च येऊ द्या, पण डोळ्याचं ऑपरेशन करा. डॉक्टरनं 1 तासभर डोळ्याचं ऑपरेशन केलं कडे आजोबांच्या. आजोबांना चांगलं दिसायला लागलं. आजोबांनी सांगितलं डॉक्टर साहेब घरी जावं असं वाटतंय, मला सोडा आता हॉस्पिटलमधून, बिल आणा. डॉक्टरनं एका पानावरती बिल आणलं, 2 लाख रुपयाचं बिल त्या आजोबाच्या हातात दिलं. आजोबांनी विचारलं डॉक्टर साहेब किती बिल आहे हो. डॉक्टरनं सांगितलं 2 लाख रुपये. 2 लाख रुपये शब्द कानावरती पडला आणि आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्या डॉक्टर साहेबांनी विचारलं आजोबा 2 लाख रुपये रक्कम जास्त होते म्हणून डोळ्यात पाणी आलं तुमच्या. आजोबांनी सांगितलं नाही गड्या, 2 काय 4 लाख रुपये भरू शकतो मी, पण माझ्या डोळ्यात पाणी का आलं सांगू डॉक्टर साहेब. तुम्ही माझा डोळा नवीन नाही बसवला, तो डोळा होता, फक्त त्याला साफ केलं, त्याच्यावरती सर्जरी केली. फक्त 1 तास तुम्ही माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तर त्याचं बिल तुम्ही 2 लाख रुपये घेता डॉक्टर. माझ्या डोळ्यात पाणी का आलं सांगू. 1 तासाचे तुम्ही 2 लाख रुपये माझ्याकडून घेता डॉक्टर. त्या जगाच्या चालक मालकानं मला संपूर्ण शरीरच फुकट दिलं, त्याचं आजपर्यंत त्यानं मला कसलं बिलच पाठवलं नाही. म्हणून सज्जनो त्याला विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्या अभंगाशी निगडीत, मरणाला माणसानं कधी विसरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल हो सज्जनो, मरण आटळे, मरण आटळे. मग तुम्ही म्हणाल महाराज मरण आटळे तर ते येणार कधी, ते तर आपल्याला माहित नाही ना. ते जर आपल्याला माहित असतं बाबा आपण हसलो असतो, लोकांसोबत टाळे घेऊन बोललो असतो का. आपल्याला जर मरण माहिती असतं ना आपण झुजून अगोदरच मेलो असतो. अरे उद्या मरायचे गड्या, उद्या मरायचे गड्या. का सगळं कळतं माणसाला, पण माणसाला मरण कळत नाही बरं. मरण हे प्रारब्धावरती अवलंबून आहे. आता काहींचं असं होतं शरद महाराज गाड्या पालट्या होत्या, कुठं धडकत्या, काहीच होत नाही काहींना, पण काहींना फक्त ठेस लागायचं निमित्त होतं तरी माणसं जातात. तो काय सगळं प्रारब्धावरती आहे, सगळं प्रारब्धावरती. आमचे इंगळे बाबा एकूणच सांगायचे धीरज महाराज. एक आपल्या गावचं एक जण गेला, मुंबईला गेला, आणि मुंबईला गेल्यानंतर कर्जबाजारी झाला. फ्लॅट घेतला, गाडी घेतली, झाला कर्जबाजारी. आणि कर्जबाजारी झाल्यानंतर सकाळी झोपेतून उठलं की लोक पैसे मागल्याचे, पैसे दे रे आमचे, पैसे दे. अरे खेड्यावरचं म्हणे बरं गावाकडे राहत होतो गड्या, अर्धी भाकर खात होतो, नागणी शहराकडे आलो गड्या. आणि शहराकडे आल्यानंतर कर्जबाजारी झालो, सकाळी उठलो की लोक पैसे मागायला येतात, काहीतरी केलं पाहिजे. आता जो कर्जबाजारी झालेला होता ना त्यानं ठरवलं मरूनच जाऊ, म्हणजे कर्जच भरायचं राहील कोणाला. मरण आहे का बरं प्रारब्धावरती आहे. एकदा की मरून गेलो कोणी पैसे मागायला येणार नाही, झटेच जाती ना आपल्या मागची. हे कर्जबाजारी झालेलं उंच पुलावरती गेलं मारायला. उंच पुलावरती जाऊन उभं राहिलं, देवाची क्षमा मागितली, देवा सुंदर असा नरदेह दिला, पण आता कर्जबाजारी झालो, आता काही देह ठेवायचं नाही, ठेवणार नाही, आता मरून जातो देवा मी. आता हे कर्जबाजारी झालेलं मरण प्रारब्धावरती अवलंबून आहे बरं. हे कर्जबाजारी झालेलं उंच पुलावरती उभं होतं. धीरज महाराज त्यानं घेतली ना उडी घेतल्यानंतर त्या पुला खालून एक 70-75 वर्षाची म्हातारी आजीबाई डोक्यावरती पाटी घेतलेली आणि चालली होती भाजी विकायला. भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी. हे कर्जबाजारी झालेलं जसं यानं वरून उडी घेतली तसं त्या म्हातारीच्या टोपलीत पडलं. असंच पडलं. तुम्हाला वाटलं असेल ना मग टोपलीत पडलं ते कर्जबाजारी झालेलं ते मेलं असेल. ज्या कर्जबाजारी झालेलं ज्यानं उडी घेतली ते नाही मेलं, ज्या म्हातारीच्या डोक्यावर पाटी होती ती म्हातारीच गेली. का सज्जन हे सगळं प्रारब्धावरती अवलंबून आहे. म्हणून मी सांगत असतो शरद महाराज रोज सकाळी उठलं की मी हनुमान चालीसा लावतो, आणि हनुमान चालीसा ऐकून झाली की एक गीत रामायण ऐकतो. काय गीत रामायणातून भाव सांगितला हो. दैव जात दुःखी भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक सुख आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा. जन्म मरण यातून सुटला कोणी प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या जळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना गुणाचा. सज्जना हो, हे प्रारब्ध देवादिकांना चुकलं नाही हो. हे प्रारब्ध आपण भोगतोय. हे जग मरण आहे ना, हे सगळं प्रारब्धावरती अवलंबून आहे. प्रभू रामरायाचं शब्द आमच्या कानावरती पडल्यानंतर आमच्या अंगावरती शहारे येतात. प्रभू रामरायाचे वडील राजा दशरथ, काय प्रारब्ध होतं माहिती त्याचं. बापानं शब्द टाकला, हे रामा जावा लागेल वनवासाला. आमचे प्रभू रामराया हसत हसत वनवासाला निघाले गड्या. प्रारब्ध आहे का. सुमंतजींनी रथ सज्ज केला. प्रभू रामराया वनवासाला जाण्याकरता रथामध्ये सज्ज झाले. लक्ष्मण भैया सीतामाई सुमंतजी वनामध्ये सोडून आले. पुन्हा माघारी आले तर दशरथ राजा अकांताने रडत होता. सिंहासनावरून खाली येऊन रडावं. सुमंतजींनी विचारलं, प्रभू ओ राजे रडताय तुम्ही, का रडता. दशरथ राजानं सांगितलं, माझा मुलगा वनाला गेला म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. मग सुमंतजींनी विचारलं, रडायला काय झालं, तुमच्या शब्दा खातीरच गेले ना. त्यावेळी दशरथ राजानं सांगितलं, सुमंतजी समोरची भिंत बघा, त्या भिंतीवरती मला चित्र दिसतंय, मी राजा आहे. पण या राजाला शिकारीचं वेड भरलं. गेलो जंगलात, एका झाडामागून बाण लावून बसलेलो होतो. कुणीतरी श्वापत येईल पाणी पिण्याकरता, मी बाण मारेल. डब 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 असा आवाज आला. सुमंतजी ती भिंत मला दाखवते बघा. मी बाण मारला. तो बाण कुणी श्वापदाला न लागता एका अंध मात्या पित्यांच्या लेकराला लागला. त्याचं नाव श्रावण. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. सुमंतजी बाण मारलाय मी, पण तो बाण लागला अंध मात्या पित्यांच्या लेकराला. जवळ गेलो, त्याचं मस्तक मांडीवरती घेतलं. त्यानं सांगितलं, महाराज बाण मारला तुम्ही मला. माझे आई वडील अंध येतो, त्यांना तहान लागली, त्यांना पिण्याकरता पाणी द्या. सुमंतजी ती भिंत मला दाखवते, मी झरीमध्ये पाणी घ्यावं. त्या अंध मात्या पित्यांजवळ गेलो, मी काहीच बोललो नाही. त्या श्रावणाचे आई वडील मला विचारत होते, का रे बाळा पाणी लांबवरती होतं, उशीर झाला तुला यायला, त्रास होतोय ना आमच्यामुळं. त्रास होतोय बाळा, पुन्हा तुला त्रास देणार नाही बाळा, आम्ही फक्त एकदा पाणी दे पिण्याकरता. त्याने व्याकुळ झालोय. अरे बोलत का नाही बाळा, रुसलास आमच्यावरती. दशरथ राजांना सांगितलं, सुमंतजी न राहवल्यामुळे मी बोललो. सांगितलं, मी तुमचा मुलगा श्रावण नाही तर राजा दशरथ आहे. माझ्या हातून बाण निघाला आणि तुमच्या श्रावणाचा अंत ठरला. सज्जनाव, त्या अंध मात्या पित्याने मला शाप दिला होता. सुमंतजी बघा, ती भिंत मला दाखवते. हे राजा, माझ्या लेकराला मारलंस ना, 4 पुत्र होतील गड्या, पण अंत काळाला तुझ्या जवळ कुणी नसेल. दशरथ राजा सुमंतजींना सांगतोय, एका डोळ्यामध्ये मला हसू आहे आणि एका डोळ्यात पाणी येते. का सज्जना हो, अगोदर पुत्र प्राप्तीच नव्हती, पण अंध मात्या पित्यांमुळे मला पुत्र प्राप्ती होईल. पण एका डोळ्यात पाणी का सांगू, मुलं जन्माला येतील गड्या, पण अंतकाळाला माझ्या जवळ कुणी नसेल. म्हणून सज्जनाव, म्हणून दुःख होतंय. ही देवाच्या बापाची कहाणी. तर आपलं प्रारब्ध कुठं घेऊन बसतात सज्जनाव. मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू जर येणार असेल तर आपण अट्टहास केला पाहिजे. आता बाबा किती माणसं आले आणि किती गेली. धीरज महाराज तुमच्या गावात किती आले, किती गेली, किती मौतीचे भजनं वाजवले आपण. कोणाची कीर्त आजरमर राहिली नाही. पण सज्जनाव, आपली कीर्त आजरमर राहावी. अरे समाजानं आपल्याला वर्षभर तरी लक्षात ठेवलं पाहिजे. नाही वर्षभर, 6 महिने ना 6 महिने, 10 होईपर्यंत तरी लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. असं जीवन आपलं असावं बरं. कारण कोण कोण आलं गेलं ऐका. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. येथे नाही ऊन, आले अवतार. येथे नाही ऊन, आले अवतार. येथे नाही गुणाने अवतार. येथे नाही गुणाने अवतार. येरते बाबाजी,
आले अवतार देवादिक आले गेलेत. कीर्त राहिली नाही. पण सज्जन हो, आपल्याला जर कीर्त करायची असेल तर 4 गोष्टी ऐकून ठेवा. महाराज जन्माला येतात, माणसं जातात, पण 4 गोष्टींना जर आपण हा देह समर्पित केला तर कीर्त अजरामर राहील. हा देह कधीतरी देशाच्या स्वाधीन करा. हा देह कधीतरी धर्माच्या स्वाधीन करा. हा देह कधीतरी संतांच्या सेवेमध्ये खर्ची करा. आणि या देहाकडून कधीतरी भगवंताची भक्ती घडू द्या. या देहाकडून कधीतरी माणसाने माणसाशी माणसासम जगू द्या. त्यावेळेस कीर्त अजरामर राहील. या 4-5 गोष्टी ऐकून ठेवा कीर्तनातून. जर या देहाकडून देश सेवा घडली तर कीर्त अजरामर होईल गड्या. कारण पवित्र असा देश आपला. भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. शरद महाराज 26 जानेवारी. आता 26 जानेवारी आली की आपली लेकरं शाळेत जातील ना, आनंदानं म्हणतील बर, हा देश माझा याचे भाळ जरासे राबू द्या रे, जरासे राबू द्या. सज्जना हो, देश पवित्र आहे. पण हा देश पवित्र होण्याकरता अनेक शूरवीरांनी आपला देह समर्पित केला या देशाला. एक भगतसिंग नावाचं पात्र आहे बघा. प्रसंग सांगून पुढे जातो. भगतसिंग नावाचं पात्र आहे. आई फाशी होणार होती भगतसिंगांना. जेलर साहेब चालले भगतसिंगांना फाशीवरती न्यावं म्हणून आणण्याकरता चालले, तर भगतसिंग व्यायाम करत होते. आणि व्यायाम करणाऱ्या भगतसिंगांना पाहिलं. जेलर साहेबांनी विचारलं, भगत व्यायाम करतोस गड्या, काही कळतं? फाशीवरती द्यायचंय तुला, शेवटची काहीतरी इच्छा विचारावी. भगतसिंगांनी सांगितलं, जेलर साहेब व्यायाम का करतो सांगू? गरीब होतो तर माझी आई देवपूजा करायची. आणि आई देवपूजा करायला बसली मला सांगायची, भगत बगीच्यात जाण फुलं घेऊन ये. जेलर साहेब बगीच्यात जायचं, फुलं घेऊन यायचो. माझी आई काय करायची, जी फुलं ताजी आहेत, जी फुलं टवटवीत आहेत तीच फक्त देवाच्या चरणी व्हायची. जी फुलं कोमजलेली आहेत ती काय आई देवाच्या चरणी वाहत नव्हती. मग त्या जेलर साहेबांना विचारलं, भगत फाशीवरती द्यायचंय तुला, त्या फुलांचा तुझा व्यायाम करण्याचा काय संबंध रे? भगतसिंगांनी सांगितलं, जेलर साहेब का व्यायाम करतो सांगू? माझी आई जर सुकलेलं फुल देवाच्या चरणी वाहत नसेल तर मी हा देह भारत मातेच्या स्वाधीन करायला चाललोय. असा कोमजलेला स्वाधीन करेल का? म्हणून व्यायाम करून ताजं टवटवीत होऊन हे शरीर मी देशाच्या स्वाधीन करायला चाललोय. सज्जनाहो, देश सेवा करून काहींनी आपला शेवट गोड करून घेतला. काहींनी धर्माची सेवा केली, अट्टहास केला धर्मसेवेचा. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एकही शंभू राजा था. शेंदूर फासलेला मारुती जसा दिसतो आज तसे आमचे शंभूराजे दिसत होते. धर्माविषयी बलिदान दिलं गड्या त्यांनी. तिसरी गोष्ट सांगितली, नाही देश सेवा घडत नका घडू देऊ, नाही धर्माची सेवा घडत नका घडू देऊ, पण संतांची सेवा घडली पाहिजे. बरं, संतांचा अंतकरण ऐका. ही विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. मग सज्जना, संतांनी वेळोवेळी सावध करावं. तर सावध नाही झालो तर काय होईल ऐका बरं. हे जरी नाही काल तरी दुसरा ये गेलं, हे जरी नाही काल, हे जरी नाही काले मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी पा काळ बांधून नेगिल, सरत शेवटी पा, हे सरते शेवटी बा पळ बघून येईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काही जाईल, एका जनार्दनी आमचे काय बात येईल, आमचे काही जाईल. काय बात येईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देगा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. निर्गुण निराकार दादा माधुर माझे शकून सांगवया आलया माई माझे ना, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध भुवनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. कधीतरी आद्य संतांच्या
स्वाधीन झाला पाहिजे बरं. अनेक संत झाली धीरज महाराजा मातीत. ज्या मातीच्या आधाराने कीर्तन ऐकतोय त्या मातीत अनेक संत होऊन गेले. जवळ गेल्यानंतर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचं दर्शन आपल्याला घडतं बरं. काय कीर्त केली आमच्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांनी. आयुष्यभर भजन केलं भगवान शिवजींचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती भजन करावं आमच्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी. अहो रात्री आपण झोपतो, झोपल्यानंतर माणूस गोरतो ना, गोरण्यातून सुद्धा जनार्दन स्वामी महाराजांचा एकच सूर यायचा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ते शिष्यमंडळी थोडी चित्र, तुम्हाला चांगला अनुभव आज. शिष्यमंडळी जायची, अरे बाबा झोपलेत तरी ओम नमः शिवायचं ध्वनी अंतकरणातून येतोय. कोणी डिरीलाच कान लावून पाहिजे, कोणी हातच कानाला लावून पाहिजे, तरी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या शरीरातून एकच भजन यायचं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अनेक प्रसंग सांगत असतो मी कीर्तनातून. सज्जनो, एका जणानं काय केलं, ट्रकभर साखर पाठवली. स्वामींचा काहीतरी कार्यक्रम असेल, पाठवली साखर. आणि पाठवल्यानंतर एक जण मध्यस्थी होता, तो गाडीत बसला, 1-2 पोते घरी काढून घेतले. पुन्हा गाडीत बसला, आश्रमात आला आणि जनार्दन स्वामींकडे गेला, स्वामीजी भक्तांना ट्रकभर साखर पाठवली, कुठं खाली करू. आता अंतर्यामी संत होते, एक कधीतरी संतांविषयी आदरभाव ठेवला पाहिजे. जनार्दन स्वामींचं भजन चाललेलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा मध्यस्थी गेला, ज्यानं 2 साखरेचे पोते घरी काढलेले ना, हा गेला विचार, स्वामीजी भक्तांना ट्रकभर साखर पाठवली, कुठं खाली करू. स्वामी महाराजांनी सांगितलं, भाऊ अरे पहिले 2 जिथं खाली केली, बाकी तिथंच खाली करणार का. त्यांना डोक्यालाच हात लावला. एवढे संत या मातृभूमीत झाले. कधीतरी हा देह संतांच्या सानिध्यात नेला. काही भक्त पाहिले गड्या, त्यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांची भक्ती करत असताना संपूर्ण संसारच सोडून दिला. हे बाबा तुझ्याच दरबारी आलो र, तुझ्या भजनात रंगून गेलो. काय केलं त्या भक्तांनी, हे बाबासाठी सोडिले घरदार हो, बाबासाठी सोडिले घरदार, बाबाला शोधित शोधित आलो र, तुझ्या भजनात रंगून गेलो. सज्जना हो, संतांविषयी आदरभाव ठेवला शेवट गोड होतो. अट्टहास करा देशसेवेचा, अट्टहास करा धर्मभक्तीचा, अट्टहास करा संत सेवेचा. आणि चौथा आणि सोपा अट्टहास सांगितला, जर आपल्याला शेवट गोड करायचा असेल तर हा देह कधीतरी भगवंताच्या स्वाधीन करायला शिका बरं. तो देह स्वाधीन केला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी. सतत नामचिंतन आमचे जगद्गुरु तुकोबराय करायचे. समाज विचारायचा, महाराज ज्या देवाचं नामस्मरण करता तो देव राहतो तरी कुठं. महाराज सांगायचे बरं, हे जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर धाम, जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर धाम. एक टाळी वाजून भजन करा, एक टाळी, एक टाळी. ज्या तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलाय ते तुकोबराय देवाचा पत्ता सांगतात. आणि आजची वाजलेली टाळी आमच्या बबन दादांना समर्पित होईल बरं. हे जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर धाम, जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर धाम. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया, चला रावया गाया काही भोजन मागा. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी
केली हो आमच्या तुकोबऱ्यांनी. माता माऊली आपलं तरी बरं आहे. तुम्ही चार चौघी जसं गरीब असताना शेजारच्या पाजारच्या चार चौघी बसल्या तुमच्या गप्पा निघतात. बाई कालच साडी घेतली, कांद्याचे पैसे झाले, सोनं नाणं केलंय. चार चौघी तुकोबऱ्यांच्या पत्नीला विचारायचं, बाई तुमचं काही झालं का नाही परिवर्तन संसारात? आमच्या तुकोबऱ्यांची गरिबी आहे का? स्वतःची पत्नी सांगायची चार चौघींना, बाई आमची प्रगती सांगू आमच्याकडे काय? फुटकाची विना त्याला दोन तारा, घालिये धारा पंढरीच्या, माझ्या माय बापे परविनाई केले, पदरी बांधिले पिकाच्या. सज्जना हो, एवढी परिस्थिती पण आमच्या तुकोबऱ्यांचा अट्टहास ऐका. पहिला विजय आमच्या तुकोबऱ्यांनी मिळवला तो म्हणजे कामावरती. अक्षय महाराज एक स्त्री पाठवली कर्मठ समाजानं, तरी तुकोबऱ्या म्हणत होते, जाईयो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास, तैसे नव्हे मंबजवानं काठीनं मारलं तरी पाय करता तुकोबऱ्या घरी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला तरी तुकोबऱ्या म्हणत होते, सोने रुपये आम्हा मृत्युके समान माणिक पाशान, कडे दैसे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कुणीतरी विचारलं आमच्या तुकोबऱ्यांना, का हो स्त्री चालून आली होती, भोग घ्यायचं सोडून तुम्ही तिला मायेची पदवी दिली? जाऊ दिलं त्या माता माऊलीला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, स्वीकारायचा दिला सोडून, पुन्हा माघारी पाठवून दिला. त्या मंबाजीवानं काठीनं मारलं, त्याचे पाय करता घरी गेले. कशा करता? कुणीतरी विचारलं भक्त मंडळीला, का हो तुम्ही संतांची सेवा केली कशा करता? संपूर्ण घरदार सोडलं तुम्ही. त्यांनी उत्तर द्यावं. विचारलं आम्ही शंभूराजांना, का हो राजे धर्म बदलला असता, वाचले असते तुम्ही, का धर्म नाही बदलला? शंभूराजांनी उत्तर दिलं. भगतसिंगांना विचारलं आम्ही, का हो भगतसिंग तुमचा दृष्टांत आम्ही पाहिला, व्यायाम करत होते, संपूर्ण शरीर देशाकरता खर्च केलं, कशाला एवढा अट्टास केला तुम्ही सांगा? सज्जन आम्ही बबन दादांना विचारलं, का हो आयुष्यभर समाजाशी वागत असताना तुम्ही प्रेमळ भावनेनं वागलात, कधी कोणाचा द्वेष मनामध्ये ठेवला नाही. अरे आपला परिवार घडवत असताना माझे भावंड असतील, मुलं असतील, पुतण्या असतील, सर्वांना अंतकरणानं जवळ घेऊन तुम्ही सगळ्यांचा सांभाळ केला. आज तुम्ही गेलात, सगळ्यांशी तुम्ही चांगलं वागवलात हो. मुलगी नाही, मुलं घडवत असताना तुम्ही पुतणींना आपली मुलगी मानलं. संपूर्ण समाजात वावरत असताना कायम तुमच्या चेहऱ्यावरती हसू होतं. का हो बबन दादा तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना एवढं हसतमुखानं आयुष्य जगले का? हसतमुखानं आयुष्य जगले, एवढा अट्टहास कशा करता केला समाज एकत्र जमवून ठेवण्याचा? आज एवढा समाज तुमच्या श्राद्ध करता आलाय. का हो बबन दादा एवढा अट्टहास कशा करता? आमच्या बबन दादांनी जे उत्तर दिलं असेल ना त्या अभंगाचं पहिलं चरण, याच्यासाठी केला याच्यासाठी
रखुमाई विठोबा रखुमाई हरी 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय हरी जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरी 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 जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हे हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हे हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हे हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची कवतूक वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे विचारलं तुकोबऱ्यांना तुकोबऱ्या आता काय वाटतं तुकोबऱ्यांनी सांगितलं समीपता सायुजता स्वरूपता आणि सलोखता या चारी प्रकारच्या मुक्तींना मी आता वरलय तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळीमिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या सज्जन बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. आज आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलोय ज्यांनी आयुष्य जगत असताना चंदना परिदेह जिजविला कष्टातून वसंत बहरीला नाही उरली साथ मला आठवण येते क्षणोक्षणाला कैलासवासी बबनराव खंडेराव बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व नातलग इथे उपस्थित झालेला पश्चात मोठा परिवार आहे. त्यांची पत्नी असेल चित्रा बबनराव बोरसे, बंधू असतील लक्ष्मण खंडेराव बोरसे, दोन मुलं असतील सुमित बबनराव बोरसे, निलेश बबनराव बोरसे, पुतणे जयप्रकाश लक्ष्मणराव बोरसे, राजेंद्र लक्ष्मणराव बोरसे, पुतणी मंगल सोपानराव वेताळ, संगीता देवराम होळकर, चुलते पुंजाजी दगडू बोरसे, बंधू दत्तात्रय पुंजाजी बोरसे, बाळासाहेब माधव बोरसे, संजय पर्वत बोरसे, सुनीता शामराव साठे, मीना श्रीरंग बांगरे, समस्त बोरसे पाटील परिवार, ग्रामस्थ शहाजापूर सर्वांना दुःख झालेल्याचे. सर्वांना दुःख होईल गड्या, पण यांना आधार पुन्हा दिसणार नाही या परिवाराला. बापाचा आधार लय मोठा राहतो बाबा. 3 तारखेला कळाला मला बापाचा आधार. धीरज महाराज वडिलांचा ॲक्सिडेंट झाला येवल्याला. मी कीर्तनाला निघालो होतो, शरद महाराजच होते तिकडे गायला. कीर्तनाला निघालो, धोतर घातलं, नेहरू घातलं, मला फोन आला आमच्या आईच्या मोबाईलवरती. माझ्या आईला सांगितलं त्यांनी, बरं पडलोय मी गड्या, ते दादाला पाठव मला नेण्याकरता. आता मला वाटलं बोलते म्हणलं ठीक असतील, मी गाडी दिली माझी, ते सरपंचाला म्हणलं तुम्ही जाऊन घेऊन या त्यांना. मी इकडे चोंडी मिंडीला कीर्तनाला जायचं मला, पण गाडीत बसायचं. पण मी एकदा फोन करू गाड्या म्हणलं बापाला काय होतंय काय नाही. फोन केला बापाला तर ॲम्ब्युलन्सचा आवाज आला. ते सरपंचांनी उचललं त्यांना म्हणलं मला एकदा बोलू दे त्यांच्यासोबत, मला कीर्तनाला जायचे. तिथं गेल्यानंतर ते 2-3 वेळेस म्हणले होते दादाने आला का, दादाने आला की. ते म्हणे ते गेला कीर्तनाला. फोन त्यांनी कानाला लावलं, म्हटलं का हो काय होतंय. होत पोट दुखू राहिलं म्हणे. तू कुठं आहे म्हणलं चाललोय कीर्तनाला. म्हणे ते काही कर, मला फक्त एकदा तुला पाहिजे, मला लय भीती वाटू राहिली म्हणे. आणि मी शरद महाराजांना फोन केला, म्हणलं कुणीतरी ॲडजस्ट करा, मला काही जमणार नाही. पण सज्जन हॉस्पिटलला आणलं संगमनेरला, असं हातात घेतला माझ्या बापाचा. मी म्हणलं काय होतंय.
माझा बाप एवढ्या डोळ्यात पाणी होतं धीरज महाराज. माझ्या बापानं फक्त माझ्याकडे पाहिलं तर सज्जनराव चेहऱ्यावरती हसू आलं. मला म्हणे आता काहीच होत नाही, आता वाचलो गाड्या म्हणे. काय एवढ्या लेकरावरती प्रेम राहतं बापाचं, एवढं प्रेम राहतं. मुलाबाळांवरती कधी संकट येऊ द्या, समाज उभा राहील न राहील सांगता येणार नाही, पण लेकरा बाळांच्या पाठीशी आपला बाप खंबीरपणे उभा राहतो. बरं, या परिवाराचा आधार गेला ना, नक्की आठवेल त्यांना आधार. ज्यावेळेस संकटाचा काळ येतो त्यावेळेस माणसाला आधार आठवतो गड्या. या परिवाराला आमचे बबनदादा पुन्हा दिसणार नाही. तो काय असतो आधार? इतिहासाला आधार आठवला, आपल्याला का आठवू शकत नाही? आमच्या धर्मवीर शंभूराजांना मुकरब खानानं पकडलं आणि औरंगजेबासमोर आणून उभं केलं. समोर औरंगजेब होता, मुकरब खानानं साखळ दंडामध्ये चकडलेलं. आमच्या शंभूराजांसोबत कवी कलश होते. ऐका आधार काय असतो. आमच्या सगळ्या पुरुष वर्गाला आधार समर्पित करायचा आहे. लय मोठं बळ असतं गड्या परिवाराला आपलं. कीर्तनकारांनी आईची उपमा प्रत्येक कीर्तनात सांगितली, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. कधीतरी आमचा बाप समोर आला पाहिजे हो. काय असतो बापाचा आधार? ऐका आमच्या शंभूराजांना आठवला. बाप तरी जोडी लेकुराचे उडी, बाप तरी जोडी लेकुराचे उडी, बाप तरी जोडी लेकुराचे उडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, आपुनी पुरवंडे वाळवोनी, आपुनी पुरवंडे वाळवोनी, एकायकी गेला विराशी साधनिया, एकायकी गेला विराशी बाप सर्वस्व आपल्या लेकराच्या स्वाधीन करतो, तो असतो बाप. आमचे शंभूराजे पकडले गेले गड्या. बापाचा अधिकार ऐका, बापाची आठवण होते. या परिवाराला सुद्धा नक्की होईल. हे मुलं बाळ प्रगती करतील. बरं, गाडी घेतील, एखादा बंगला घेतील, जमीन जुमला घेतील, त्यांना आठवेल. समाज कौतुक करेल न करेल सांगता येणार नाही, पण त्या मुलाबाळांना वाटेल गड्या आमच्या पाठीवरून हात फिरवला आमचा बाप आज लागत होता गड्या. आमच्या शंभूराजांना पकडलो, सोबत कवी कलश होते, आणि आमच्या शंभूराजांच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. आणि कवी कलशांनी शंभूराजांकडे पाहिलं आणि विचारलं, राजे रामदास स्वामी म्हटले होते मला, जागावं कसं छत्रपती शिवाजी महाराज शिकवतील आणि मरावं कसं आमचे शंभूराजे शिकवतील. राजे जखडलं गेलोय आपण साखळ दंडानं, तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय, घाबरला मारला तुम्ही राजे. आमच्या शंभूराजांचं उत्तर मला प्रत्येक वडिलांना समर्पित करायचंय. बरं माता माऊल्यो, काय असतो बापाचा अधिकार ऐका, आठवेला आपल्याला. आमच्या शंभूराजांचं डोळ्यातलं पाणी गालावरती आलं आणि त्यावेळेस शंभूराजांनी सांगितलं, कवीजी मरणाला नाही घाबरलो गड्या, मरणाला नाही घाबरलो. औरंगजेब समोर उभाय, मुकरब खानानं पकडलं म्हणून नाही घाबरलो. माझ्या डोळ्यात पाणी का आलं सांगू? कवीजी पकडलो गेलोय मी, साखळ दंडानं जखडलो गेलोय. बरेच दिवस झाले गड्या, आजपर्यंत काही कुणी मला सोडवायला आलं नाही. माझ्या डोळ्यात पाणी का आलं सांगू कवीजी? आज जर माझा बाप जिवंत असता ना कवीजी, आज जर माझे आबासाहेब जिवंत असते ना कवीजी, लाख प्रयत्न केले असते, लाख प्रयत्न केले असते कवीजी, पण या औरंगजेबाच्या तावडीतून मला सोडवलं असतं माझ्या आबासाहेबांनी. म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलंय कवीजी. बापाचा आधार फार मोठा असतो. त्या गीतकारानं म्हणावं, अरे देवळातला देव आजपर्यंत मला कधी दिसलाच नाही, देवळातला देव आजपर्यंत मला कधी दिसलाच नाही. काबाड कष्ट करून आमच्या पोटाची खळगी भरणारा आमचा बापच देव होता, तो आजपर्यंत आम्हाला कधी कळलाच नाही. हे बाप नसतो कुणाच्या ध्यानी मानी, बाप माझा वेदनाचा धनी, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा ढासाळते घर. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मानी, बाप माझा वेदनाचा धनी. सज्जना, तो बाप आजपर्यंत आमच्या कधी लक्षात राहिला नाही.
पण या बोरसे परिवारातील एक आधारवड बबन दादा त्यांचं जाणं झालं 1 वर्षापूर्वी. एवढा समाज जमलाय गड्या, शेवट गोड झाला आमच्या बबन दादांचा. म्हणून हा भंग निवडला होता. कुणीतरी विचारला असेल स्वर्गात बबन दादांना, का हो एवढा समाज जमलाय गड्या, आयुष्य जगत असताना कधी कोणाचं मन दुखवलं नाही तुम्ही. सगळ्या परिवाराला अहो भाऊबंद असतील सगळ्यांना तुम्ही सोबत घेऊन चालले, लेकरा बाळांवरती माया केली, हा पत्नीला आधार दिला, मुलांना आधार दिला, संपूर्ण जीवन तुम्ही कष्टमय उपभोगलं. का हो बबन दादा एवढा 8 तास कशा करता केला तुम्ही जीवनात? त्यावेळेस आमच्या बबन दादांनी सांगितलं असेल, काही नाही गड्या, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. काही नाही गड्या, मला फक्त माझा शेवट गोड करायचा होता, म्हणून मी सगळ्यां माणसाने माणसाशी माणसाचं जगणे हे ब्रीद मी अंतकरणात जोपासलं आणि सगळ्यांशी मी सलोख्यानं वागलो. हेच ब्रीद आमच्या बबन दादांनी स्वर्गात सांगितलं असेल. धन्यवाद देईल मी या परिवाराला की छोटेखानी प्रयत्न त्यांनी बबन दादांच्या ऋणातून उतराय होण्याकरता केला. जितनी मेहरबानी आपने की उतनी तू मेरी औकात नहीं, बस कृपा है मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नाही. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते महालक्ष्मी मातेने केलेली माझ्यावरती कृपा. झालेले कीर्तन रूपी सेवेला इथेच पूर्णविराम द्यायचा आहे. आपण श्रद्धांजली देण्याकरता आलोय ना, आमच्या बबन दादांनी हीच खरी श्रद्धांजली ठरेल. सर्वांनी वरती हात घ्यायचा आहे. साधू संतांच्या गोड भजनानं आजची वाजलेली टाळी, अरे हा परिवार आयुष्यभर लक्षात ठेवेल. आजची वाजलेली टाळी आमच्या बबन दादांना समर्पित करा. सज्जनाव शेवट गोड झालाय आमच्या बबन दादांचा. हीच वाजलेली टाळी खरी श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 हे एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. हे एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो सज्जना हो, यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. सज्जना या बोरसे परिवाराचा एक आधारवड गेलेला आहे. जाण्याची वेळ नव्हती तरी जावं लागते. कष्टाने केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला मायेचा हात. सुखाचे दिवस जवळ येतात या बोरसे परिवाराकडे फिरवली पाठ. पण हाच परिवार ज्यांची नेहमी पाहिजे चातकाप्रमाणे वाट आमच्या बबन दादांचं जाणं झालेलं आहे. आणि या परिवारानं छोटेखानी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे.